सरपंच व्हायचा, ते ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे। आणि ही गोष्ट खरी आहे, एका गावामध्ये एक जरी दाखला निघाला तर ते सरपंच पदाचं आरक्षण जात आहे। पंचायत समितीच्या गणामध्ये एक दाखला निघाला तर पंचायत समितीचं आरक्षण जात आहे। झडपीच्या गटामध्ये एक दाखला निघाला तर झडपीचं आरक्षण जात आहे। महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती यामध्ये एका वार्डामध्ये एक जरी दाखला निघाला तर ते आरक्षण जात आहे। ही गोष्ट खरी आहे। अनेक लोक बनावट दाखले काढतायत। मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा कधीच विरोध नाही, आता पण विरोध नाही। जे वेगळं आरक्षण दिलाय त्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, परंतु जे खाडाखोड करून माग कुणबी लायचं किंवा कुडं कुणगी लायचं, खाडाखोड करायचं, ओव्हर रायटिंग करायचं, अशा लोकांच्या बाबतीमध्ये आमचा विरोध आहे। आणि सरकारकडे आज माझी एकच मागणी आहे, हा जर ओबीसींचा आणि मराठा समाजाचा गावागावातला जर वाद मिटवायचा असेल तर सरकारकडे माझी एकच मागणी आहे, हे जे मराठा कुणबी आणि कुणबी मराठा प्रमाणपत्र या महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांना मिळालेली आहेत, म्हणजे पंजाबराव देशमुखांनी विदर्भातल्या मराठा समाजाला तेव्हा आवाहन केलं होतं की तुम्ही कुणबी नोंदणी करा। त्या विदर्भातल्या सगळ्या मराठा समाजानं त्यांचं ऐकलं। त्यामध्ये यवतमाळ आहे, त्यामध्ये बुलढाणा आहे, त्यामध्ये वाशिम आहे, त्यामध्ये गोंदिया आहे, वर्धा आहे, नंतर अमरावती आहे, तिकडे चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, नागपूर शहर आहे, नागपूर ग्रामीण आहे। या सगळ्या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांनी कुणबी नोंदी केल्या, ते तेव्हाच कुणबी झाले, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली। कोकणातला 3 जिल्हे जे आहेत तिथला मराठा म्हणतोय आम्हाला ओबीसीचा दाखला नको आहे, आम्ही 96 कुणी मराठा आहोत, तो विषय मिटला। मुंबई नगर, मुंबई उपनगर हे तिथं मराठा समाज असल्याचा विषय नाही, कारण इकडून आपण मायग्रेट झालेली तिथं लोक आहोत। ठाणे आणि पालघर, पालघर मध्ये पूर्ण आदिवासी समाज आहे ना, तिथं धनगर जास्त आहे ना तिथं मराठा जास्त आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये पण तीच परिस्थिती आहे। मग राहिला कुठला? खानदेश, खानदेश मध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये ना मराठा समाजाची संख्या जास्त आहे, ना धनगर समाजाची संख्या जास्त आहे, ना ओबीसींची संख्या जास्त आहे, तिथं आदिवासी बहुल हा नंदुरबार जिल्हा आहे। मग तिथं राहिलं धुळे, तिथं राहिलं नाशिक आणि तिथं राहिलं जळगाव, अलीकडे आलं तर अहिल्यानगर आणि मराठवाड्यातले हे जिल्हे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर